Yes, very good morning to all. Check the part of vector, right? Take the continuation of the questions from 5.1 exercise. The concepts पहला आज clear करायचे. That concepts we will clear today. Day by day, parallelly काय करत चला, solve examples, miscellaneous exercise मधले काही parallel questions solve करत राहा. That will be the practice. जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत अंडरस्टँडिंग लेवल वाढत नाही, इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत. तुम्ही मला तेवढ्या पुरतं तेवढं तसं नसतं. चॅप्टर जरी इझी असेल तरी एकदा तुम्हाला बुक्स मधून सॉल्व्ह करायचं आहे. ओके, जो होमवर्क म्हणून काय करा, आता सॉल्व एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायला चालू करा. सॉल्व एक्झाम्पल स्टार्ट करा तरी. ओके, टेक डाउन द क्वेश्चन नंबर 8. Question number 8. Find the coordinates of the point which is located 3 unit behind the YZ plane. Page number 152. Page number 152. Page number 152. Exercise 5.1. Exercise 5.1. Question number 8. Question number 8. Question number 8. Page number 152. Exercise 5.1. Question number 8. काय विचारले? Find the coordinates of the point which is located 3 units behind the YZ plane. Okay, 3-dimensional x-axis, y-axis and the z-axis. YZ प्लेनच्या बॅक साइडला 3 युनिट म्हणजेच किती रे? YZ प्लेनच्या बॅक साइडला 3 युनिट. अर्थ काय? YZ प्लेनच्या बॅक साइडला 3 युनिट. बोर्ड फेंट दिसतोय. ओके, फॉग है, फॉग फॉग है, फॉग फॉग चल रहा है. ओके, स्टार्ट. एक्स वाय YZ प्लेनच्या बॅक साइडला म्हणजेच एक्स. लक्ष द्या, हा YZ प्लेन आहे, हा पेन परपेंडिक्युलर टू YZ प्लेन आहे. जर तुम्ही फ्रंट साइडला आलात तर एक्स पॉझिटिव्ह आहे. फ्रंट साइडला आलात तर एक्स पॉझिटिव्ह, एक्स इकडे ड्रॉ केलाय. पॉसिबल नाहीये परपेंडिक्युलर ड्रॉ करणं. जर हा परपेंडिक्युलर असेल आणि फ्रंट साइडला आलात तर पॉझिटिव्ह, बॅक साइडला गेलात तर निगेटिव्ह. म्हणजे सांगा, द पॉइंट YZ plane 3 unit behind YZ plane. पहिला पार्ट 3 unit behind YZ plane म्हणजे काय? x इक्वल टू किती? -3. अर्थ समजला? फ्रंट साइडला घेतलं तर परपेंडिक्युलर टू द बोर्ड घेतलं पॉइंट बाहेर, फ्रंट म्हटलं असतं तर 3 युनिट पॉझिटिव्ह असलं असतं. बॅक साइडला गेल्यामुळे एक्स काय झालं? निगेटिव्ह. एक्स निगेटिव्ह. 4 unit to the right of the XZ plane. 4 unit right of which plane? XZ plane. सांगा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह and which value? XZ plane म्हटलं की y येणार. XZ राईट ऑफ XZ. हा x आहे, हा z आहे, इथे एक प्लेन आला. XZ म्हणजे असा प्लेन झाला. XZ म्हणजे असा प्लेन झाला. XZ असा प्लेन आहे. याच्या राईट साइडला म्हणजे ही साइड झाली, याच्या या साइडला हा XZ प्लेन झाला. दिस इज द XZ प्लेन अँड विच टू द राईट साइड. हा XZ प्लेन झाला, याच्या राईट साइडला म्हणजे y पॉझिटिव्ह असतो. सो y इक्वल टू 4. सिंपलचा अर्थ आहे y इक्वल टू 4. y इक्वल टू 4. करेक्ट. नेक्स्ट पुढचा 5 युनिट अबव द XY प्लेन. above 5 unit above XY plane. Above XY plane. हा 4 सॉरी, हा 4 आणि हा 5. above XY plane म्हटल्यानंतर
अबव एक्स वाय प्लेन म्हटल्यानंतर हा एक्स हा एक्स हा वाय लोकेट असा होणार तो लोकेट असा होणार हा झाला एक्स वाय प्लेन हा तुमचा एक्स ऍक्सेस आउटसाइडला आलेला हा वाय ऍक्सेस ही एज इंटरनल एज म्हणजे वाय ऍक्सेस आउटसाइड आलेला एक्स ऍक्सेस नोटबुक अशी ठेवा हा झाला एक्स वाय प्लेन याच्या अबव म्हटलंय अबव म्हणजे झेड पॉझिटिव्ह बिलो म्हटलं असतं तर झेड निगेटिव्ह बिलो म्हणलं असतं तर झेड निगेटिव्ह राईट सो किती युनिट 5 युनिट so what should be the coordinate of that point so what should be the x y z so that point is 3 comma 4 comma 5 minus 3 sorry minus 3 comma 4 comma 5 is the point correct minus 3 comma 4 comma 5 is the point सांगा बरं सेकंड वन पटकन सांगायचं सेकंड वन पटकन सांगायचं सेकंड वन काय येईल तो वाचा इन द वाय झेड प्लेन इन द वाय झेड प्लेन वाय झेडच्या प्लेनच्या आतमध्ये म्हणजे काय कुठलं कोऑर्डिनेट 0 इन द प्लेन वाय झेड म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 राईट फर्स्ट पॉइंट सेकंड पॉइंट वाय झेड प्लेन वरती आहे वाय झेड प्लेन झालं तुमचं वाय झेड प्लेन वरती असणारा पॉइंट इथं जर या नोटबुक वरती असेल तर तो बाहेर आउटसाइड नाहीये किंवा इनसाइड नाहीये पलीकडे नाहीये किंवा अलीकडे नाहीये एक्झॅक्टली याच्यावरती आहे नोटबुक वरती आहे म्हणजे वाय झेड प्लेन वरती मग एक्स कोऑर्डिनेट 0 का कारण या ठिकाणी एक्स ऍक्सेस आहे या ठिकाणी तुमचा एक्स ऍक्सेस आहे एक्स ऍक्सेस परपेंडिक्युलर टू द बोर्ड आहे राईट हा पॉइंटच याच्यावरती आहे म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 0 झालं एक्स कोऑर्डिनेट 0 झालं या ठिकाणी नेक्स्ट पुढचा 1 युनिट टू द राईट ऑफ एक्स झेड प्लेन एक्स झेड प्लेनच्या राईट साईडला सांगा म्हणजे काय एक्स झेड प्लेनच्या राईट साईडला 1 युनिट एक्स झेड म्हणजे कसा घेणार आता हा हा कुठला झाला एक्स वाय प्लेन झाला हा एक्स वाय झाला तुम्हाला असं घ्यावं लागेल एक्स म्हणजे आउटसाइड आला आता राईट आणि हा तुमचा झेड बॅक साईडचा ऍक्सेस म्हणजे झेड हा ऍक्सेस बॅक साईडचा कॉर्नर म्हणजे झेड म्हणजे 1 युनिट कुठल्या साईडला विच साईड एक्स झेड प्लेन राईट टॉप म्हणजेच वाय साठी सांगताय येस डेफिनेटली 1 युनिट सो y इक्वल टू 1 एक्स झेड चा उल्लेख केलाय y इक्वल टू 1 नेक्स्ट 5 युनिट अबव द एक्स वाय प्लेन सेम 5 युनिट अबव द एक्स वाय प्लेन बरोबर आहे का अँड 6 युनिट अबव द एक्स वाय प्लेन म्हटलं 6 युनिट अबव द एक्स वाय प्लेन म्हणजे z इक्वल टू अबव म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह z अबव म्हटल्यानंतर पॉझिटिव्ह z सो व्हॉट शुड बी द कोऑर्डिनेट 0,1,6 करेक्ट अर्थ समजला का क्वेश्चनचा काही नाही जस्ट कोऑर्डिनेट मार्क करायचे थिंक ऑफ ऑक्टंटची थिंकिंग याच्यामध्ये आली पाहिजे ऑक्टंट साठी थिंकिंग तुम्हाला आलं पाहिजे या नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल विथ द वर्टायसेस find the area of triangle with the vertices question number 9 काय विचारलंय एरिया ऑफ ट्रायंगल विचारलंय विथ द वर्टायसेस 110 101 011 ऑलमोस्ट ऍक्सेस वरती आहे राईट बरोबर आहे का रे ऍक्सेस वरती पॉइंट ऍक्सेस वरचे सगळे पॉइंट्स दिसतात विल ड्रॉ इट सांगा पहिला कोऑर्डिनेट काय आहे फर्स्ट कोऑर्डिनेट इज 110 प्लेन मध्ये हा तर x1 आहे y1 आहे x1 आहे y1 आहे x1 आहे y सुद्धा 1 आहे इथं कुठेतरी येईल तो पॉइंट x1 y1 z0 मात्र 110 इथं पॉइंट आहे नाही ड्रॉ केलं तरी चालतं ड्रॉ करावंच असं काही गरज नाहीये आता x आणि z प्रेझेंट आहे z प्रेझेंट आहे 101 नाही ड्रॉ करणं अवघड चाललं 3D ला डायरेक्ट ड्रॉ करता 3D मध्ये ड्रॉ करणं थोडस अवघड जाईल आउट ऑफ द बोर्ड एक पॉइंट येतो राईट तो रिफ्लेक्ट करणं थोडस अवघड जाईल आपल्याला सो मार्क दिस नॉर्मल ट्रायंगल ड्रॉ करावं अशी काही गरज नाहीये 110
त्यानंतर बी पॉइंट सपोज बी चे कोऑर्डिनेट्स सेकंड पॉइंट म्हणजे बी 101 101 B as 101 C as 011 011 C as 011 ओके सो फॉर्म काय करायचं एरिया ऑफ ट्रायंगल विचारलाय दोन ऍडजस्टंट साइड्स तयार करा वेक्टर मध्ये फॉर्मॅलिटीज करता येईल तुम्हाला तर मी थोडंसं फास्ट सांगतो नंतर फॉर्मॅलिटीज ऍज पर द टेक्स्टबुक सोल्युशन्स तुम्हाला लिहावे लागतील मी पहिल्यांदा क्वेश्चन कसा हँडल करायचं ते सांगतो ए बी वेक्टर लक्ष द्या फक्त लिहू नका असं लिहिणं चुकीचं आहे कदाचित ए बी वेक्टर म्हणजे बी बार मायनस ए बार बी चा एक्स कोऑर्डिनेट वाचायचा ए चा एक्स कोऑर्डिनेट 1 मायनस 1 किती 1 मायनस 1 0 होतं 0 मायनस 1 0 मायनस 1 आणि त्यानंतर 1 मायनस 0 1 मायनस 0 लक्ष द्या थोड्या वेळासाठी हे काय आय जे के मध्ये लिहायला पाहिजे ऍक्च्युअली हा किती येतो 0 त्यानंतर मायनस 1 त्यानंतर प्लस 1 ए बी 0 झालं आय विथ आय जे विथ जे के विथ के मॅग्निट्यूड ऑफ ए बी काढावी लागते बी बार मायनस ए बार 1 1 मायनस 1 1 1 काय झालं या ठिकाणी बी मायनस ए घ्यायला पाहिजे बी चा 1 मायनस 1 0 होतं त्यानंतर 0 मायनस 1 आणि शेवटचा बी बार मायनस ए बार 1 मायनस 0 ओके पण तो आय आणि जे मध्ये असला पाहिजे बरोबर असं जर घेतलं तर डायरेक्ट 0 आन्सर आहे त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं वेक्टर फॉर्म करावे लागतात लक्ष द्या या बाबतीत let a b c be the position vector let a bar b bar and c bar be the position vector of the points be the position vector of vertices capital A B and C respectively capital A साठी A B साठी B C साठी C याचा अर्थ इथं A वेक्टर इथं B आणि इथं C विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन फॉर्म म्हणतो आपण विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन फॉर्म म्हणतो let A B C be the position vector of the vertices capital A B C respectively इथं A इथं B इथं C राईट या बाबतीत A वेक्टर तयार करा A as याला I J आणि याला K सो I प्लस J मिळेल K 0 आहे कारण B बाबतीत इथं I इथं 0 J आणि इथं K राईट आणि C वेक्टर 0 1 1 म्हणजे J प्लस K आता दोघांचा डिफरन्स B बार मायनस A बार इथं सांगा किती येथील हा B मायनस A घेताना I मायनस I 0 आहे त्यानंतर इथं J नाहीये या ठिकाणी आहे म्हणजेच 0 मायनस 1 J डिफरन्स घ्यायचा दोघांमध्ये इथं I आहे इथं I आहे 0 झाला इथं J नाहीये इथं आहे पण डिफरन्स आहे दोघांमध्ये त्यामुळे इथं लिहिताना लिहितोय I प्लस J प्लस 0 K सपोज कुठला वेक्टर झाला B पाहिजे आपल्याला पहिल्यांदा B पाहिजे I प्लस K I प्लस K I प्लस 0 J प्लस K 1K कुठला वेक्टर झाला B बार मायनस A बार I प्लस 1J प्लस 0K लक्षात येतं का हे कळालं का काय लिहिलं ते B कुठे आहे I आणि K आहे J 0 आहे मात्र त्याच्यामध्ये J 0 आहे असा त्याचा अर्थ नेक्स्ट A बार I J आहे K मात्र 0 K मात्र 0 दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे आता टेक द डिफरन्स ऑफ बोथ चालतं वेक्टर मेथडने जायचंय पण अर नो वेक्टर मेथड अप्लाय झाली तरच मार्क मिळतील अन्यथा नाही
बाकी सगळं बरोबर आहे ते. बाकी सगळं बरोबर आहे, पण ट्रायंगल तुम्ही दुसरा अप्लाय सीईटी ला करू शकता, याला नाही. इथं मग वेक्टर मेथडच दाखवावी लागेल आणि सोपं आहे, काहीच अवघड नाहीये. इथं आय, इथं जे 0k, राईट. इथं आय 0j 1k, 0i जे आणि के. त्यामुळे जिथं 0 आहे तो पार्ट लिहिलेलाच नाहीये. लक्ष द्या. बी बार मायनस ए बार काढा, सांगा काय येईल. बी बार मायनस ए बार काय येतो फायनली? बी बार मायनस ए बार आय मायनस आय, 0 झाला. 0 मायनस 1 मायनस जे झालं. 1 मायनस 0 म्हणजे काय झालं? के. हे झाला ए बी. याच पद्धतीनं बीसी काढा. सी बार मायनस बी बार. सी मायनस बी मधला डिफरन्स घ्या. सी मायनस बी मधला डिफरन्स घेणार. सांगा काय येईल डिफरन्स? डिफरन्स काय असेल? C minus B. What is the C? 0i plus j plus k, right? Minus B, I plus 0j plus k. या दोघांचा डिफरन्स. 0 minus 1 minus I, j minus 0, 1j, आणि k minus k, 0 झाला. एवढं झालं आन्सर. त्यानंतर AC घ्या. AB, BC, AC. C bar minus A bar. C bar minus A bar. What is C? J आणि K आहे. C म्हणजे J आणि K. C bar minus A bar. सो पहिल्यांदा A लिहायचं आहे. I plus J 0K. एकदा लिहिण्यासाठी फक्त दाखवतोय. पटपट पटपट लिहून क्लिअर राहावं लागतं ऍक्च्युली. A किती? I plus J 0k. डिफरन्स घ्यायचा आहे. I with I, J with J, K with I डिफरन्स घेतल्यास 0 आहे. J with J डिफरन्स घेतल्यास परत 0 का? काय झालं? सेम वेक्टर झालं. पहिल्यांदा C लिहायचा होता आपल्याला. J आणि K येतं. नंतर A लिहायचा होता. मिस्टेक झाली. पहिल्यांदा कोणाला लिहायचं आहे? C ला. C is what? 0i plus J plus K. आता चेंज करा. A लिहायचं आहे, सॉरी. ओके. मायनस A वेक्टर I plus J 0k. तुम्हाला कळावं म्हणून लिहिलंय. तुम्ही मनाने करू शकता, पण खूप इझी आहे. युनिट वेक्टर लिहून त्यांचं सबट्रॅक्शन घ्यायचं तुम्हाला. इझी आहे. मनाने लिहा फक्त. मनाने लिहा. बोर्डवरचं कॉपी करायला अवघड जाणार, कारण हे खूप लेंदी लिहावं लागतं. मनाने लिहा. मनाने काय लिहायचं आहे? बी बार मायनस ए बार. आय विथ आय डिफरन्स, जे विथ जे आणि के विथ के डिफरन्स घ्यायचा आहे. या पॉइंट ऑफ तुम्हाला डिफरन्स घ्यायचा आहे फक्त. सो 0 मायनस मायनस आय, जे आणि जे मधला डिफरन्स 0, के प्लस के, राईट. हा झाला फर्स्ट. मायनस आय प्लस के. जर तुम्ही मॅग्निट्यूड ऑफ ए बी घेतली, मॅग्निट्यूड ऑफ ए बी घेतलं तर रूट ऑफ -1चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ 2 झालं. BC सेम रूट 2 आणि AC सेम रूट 2. कुठला ट्रायंगल झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल साठी एरिया काय असतो? इक्विलॅटरल ट्रायंगल साठी एरिया काय असतो? इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर एरिया इज √3/4 टाइम्स साइड स्क्वेअर. √3/4 टाइम्स साइड square. √3/4 times, what is the side? All sides are equal. √2 square. So √3/4 into 2, √3/2 square unit is the area. √3/2 is equilateral triangle चा फॉर्म्युला टाका.
इक्विलॅटरल ट्रायंगल साठी फॉर्म्युला टाका. क्वेश्चन इझी आहे, अवघड आहे, फक्त कन्सेप्ट वेक्टरचा आहे एवढं सांगेल. कन्सेप्ट वेक्टरचा आहे, लिखाण काम वाढतं वेक्टर मध्ये. तुम्ही नॉर्मल वेने गेलात तर कदाचित इझी पडेल तुम्हाला, पण त्याला बोर्ड साठी तुम्हाला हीच मेथड फॉलो करावी लागेल. सीईटी साठी याच्यासाठी डायरेक्टली कॅल्क्युलेशन शॉर्टकट्स आहेत. सीईटी साठी डायरेक्ट कॅल्क्युलेशन शॉर्टकट्स आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 टाइम्स ऑफ AC इंटू BC असं पण घेऊ शकतो. AB वेक्टर फॉर्म झाल्यानंतर AB क्रॉस AC वेक्टर एरियानी सुद्धा काढता येतं, जे की ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन म्हणून सुद्धा आहे तुम्हाला पुढे आहे, पण सध्या नाहीये. क्रॉस प्रोडक्ट हे ऍप्लिकेशन आहे, लक्षात ठेवा. एरिया ऑफ ट्रायंगल अनदर मेथड, ऑर मेथड मध्ये तुम्हाला याला सॉल्व्ह करता येतं 1/2 टाइम्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ AB क्रॉस BC. ऍडजसेंट साइड्स ऑफ द ट्रायंगल आहे AB and BC. Adjacent sides of triangle 1/2 times of AB क्रॉस BC घेता येतं, पण इथं क्रॉस प्रोडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन नाही आहे, क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट अजून झालेलं नाहीये तुम्हाला, त्यामुळे वेट अँड वॉच. फिजिक्स मध्ये झालं असेल एखादं. क्रॉस प्रोडक्ट घेणं म्हणजे डिटर्मिनंट. बाय युझिंग डिटर्मिनंट, बाय युझिंग डिटर्मिनंट मेथड. डिटर्मिनंट मेथड वापरावी लागते या ठिकाणी. डिटर्मिनंट मेथड ऍप्लिकेबल होते और मेथडनी या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होतो. क्रॉस प्रोडक्ट आहे थोडक्यात, बाय युझिंग क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्टचा यूज होतो त्याच्यामध्ये. पुढे आहे तुम्हाला डॉट क्रॉस हे कन्सेप्ट पुढे आहेत सिलेबस मध्ये. डॉट क्रॉस हे कन्सेप्ट झाल्यानंतर येईल तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल फिजिक्स मध्ये झालंच असणार आहे कदाचित. ओके, घ्या नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. AB गिवन आहे, इनिशियल पॉइंट A आहे, फाइंड द टर्मिनल पॉइंट B. क्वेश्चन नंबर 10 मध्ये AB A what? A चे कोऑर्डिनेट 150, A is 150, B काढायचा आहे, B चे कोऑर्डिनेट काढायचे, सपोज XYZ. B चे कोऑर्डिनेट XYZ. टर्मिनल पॉइंट B आहे, इनिशियल पॉइंट A आहे, AB वेक्टर तुम्हाला गिवन. AB वेक्टर माहित आहे, which is nothing but 2i minus 4j plus 7k. 2i minus 4j plus 7k is the vector AB. We need to find out the B coordinate. B चे कोऑर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करायचे. B चे कोऑर्डिनेट्स काढायचे. क्वेश्चन ट्रायंगलशी रिलेटेड होता, इथं AB फाइंड आउट करावा लागतो, BC फाइंड आउट करावा लागतो, AC, आणि इझी होता क्वेश्चन, मॅग्निट्यूड पार्ट रिलेट आलाय त्यामुळे. Yes, miscellaneous exercise question number 7. याच पद्धतीने तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे. AB, BC, AC फाइंड आउट करायचं त्या ठिकाणी. ओके, miscellaneous exercise question number 7. पेज नंबर सांगतो तुम्हाला, पेज नंबर आहे. miscellaneous exercise मधला क्वेश्चन नंबर 7 कंप्लीट करायचा, याच्या सिमिलर बेसिक. क्वेश्चन नंबर 7, पेज नंबर 190. पेज 190. क्वेश्चन नंबर 7. ट्रायंगलची टाइप तुम्हाला सांगायची, पण त्या ठिकाणी एवढंच आहे. ट्रायंगलची टाइप आयडेंटिफाय करायची. ट्रायंगल टाइप आयडेंटिफाय करायचं. लेंथ ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल्स अँड ऑल्सो डिटरमाइन द टाइप ऑफ ट्रायंगल म्हटलंय. सिमिलर मेथडने जायचंय. सिमिलर मेथड म्हणजे AB, BC, AC फाइंड आउट करायचं पहिल्यांदा, आणि नंतर त्याला खरंच इक्विलॅटरल येतो का, पायथागोरस थेरम अप्लाय करून तुम्हाला राईट अँगल ठरवता येतं. ती एक मेथड आहे त्याच्यामध्ये. काय लक्षात ठेवणार, पेज नंबर 190.
क्वेश्चन नंबर 7 मिसन्स एक्सरसाइज मधला लेंथ ऑफ द साइड्स काढायला सांगितलं. पहिल्या क्वेश्चन मध्ये पायथागोरस थेरम आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला साइडच्या लेंथ वरून डिसाइड करता येईल टाइप ऑफ ट्रायंगल. साइड लेंथ वरून डिसाइड करता येतं टाइप ऑफ ट्रायंगल. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 7 फ्रॉम मिसन्स एक्सरसाइज. सेम टाइप आहे. काय काढायचंय? लेंथ काढायचं. जसं या ठिकाणी लेंथ किती आल्या? √2 आल्या. ए बी बी सी ए सी तिन्ही लेंथ सेम आहे. तिन्ही लेंथ सेम आहे. प्रोसिजर ही आहे, वेक्टर मेथड म्हणतात त्याला. आय विथ आय, जे विथ जे, के विथ के सबट्रॅक्शन. एसी म्हणलं की सी मायनस ए घ्यायचा, तो डिफरन्स घ्यायचा आहे तुम्हाला. मिसन्स एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 7 पेज नंबर 190 वरचा रोमन 2 मधला 7th क्वेश्चन. एक्झॅक्टली सेम बट टाइप वेगवेगळ्या. इथं आपल्याला इक्विलॅटरल आलं. इथं कुठला ट्रायंगल दिला आता त्यांनी? कुठला ट्रायंगल? एक राईट अँगल कसं आयडेंटिफाय करणार? पायथागोरस थेरम. आणि दुसरं आयसोसेलस, दोन साइड सेम असतात. त्या बेसवरचे क्वेश्चन्स आहेत. लक्षात असू द्या तुम्हाला की कसं आयडेंटिफाय केलं जात. सांगा रे. वेक्टर ए बी म्हटलं की काय येणार? वेक्टर ए बी म्हटलं की बी बार मायनस ए बार येणार. ए बी गिवन आहे 2i मायनस 4j प्लस 7k. बी बार ऍज इट इज ठेवा, जो काढायचा आहे. ए बार कन्वर्ट करा, याच्यावरून ए वेक्टर कन्वर्ट करा. सांगा ए वेक्टर काय असेल? I 5j 0k. तर लिहा I 5j 0k. हा निगेटिव्ह आहे, या साईडला पॉझिटिव्ह झाला. हा निगेटिव्ह आहे, या साईडला पॉझिटिव्ह. हा निगेटिव्ह, या साईडला पॉझिटिव्ह. जसं ए बी प्लस ए बार इक्वल टू बी बार. बी काढायचंय तुम्हाला. हा निगेटिव्ह या साईडला पॉझिटिव्ह झाला थोडक्यात, म्हणजेच बी बार मिळेल आपल्याला. सो बी बार इक्वल टू 2i मायनस 4j प्लस 7k. अगदी इझी आहे. हा मायनस या साईडला काय झाला? प्लस i प्लस 5j प्लस 0k. चेक करा काय केलं. ए बी बार म्हणजेच काय असतो? बी बार मायनस ए बार. बी काढायचा आहे, ए या साईडला घ्या. ए बी प्लस ए म्हणजे बी बार, दॅट्स इट. ए बी प्लस ए ची ऍडिशन म्हणजे बी बार, आणि बी चे कोऑर्डिनेट्स मिळतील तुम्हाला. सो बी बार इक्वल टू 2i, आय किती झाला? 3i मायनस 4j प्लस 5j प्लस j, 7 plus 0 7k. So what should be the coordinates of b then? B चे coordinate 3, 1, 7. That's it. 3, 1, 7. 3, 1, 7 be the coordinates of the point B, terminal point 3, 1, 7. Terminal point 3, 1, 7. A given आहे B. ए बी बार कसा लिहितो आपण? बी बार मायनस ए बार. मायनस ए या साईडला घ्या. ए बी प्लस ए होणार इक्वल टू बी बार. ए बी ची व्हॅल्यू कशी ठेवणार? आय जे के. आय जे के काय झाला तो? ए. ए बी गिवन आहे 2i मायनस 4j प्लस 7k. 2i मायनस 4j प्लस 7k. ए बी ची व्हॅल्यू ठेवली. ए इथं तयार केलं आपण, तो इथं ठेवलाय. हा ए बी आहे, हा ए बार आहे. इन दोघांची ऍडिशन. दॅट्स इट. दिस इज द वेक्टर which is the coordinates of B म्हणतात. Coordinates of B. Yeah, 11. Following points are collinear. Following points are collinear. Following points are collinear. Question number 11. त्याआधी कोलिनियर साठी एक इझी क्वेश्चन सांगतो. 12 घ्या, नंतर 11 वर येऊ आपण. 12 घ्या फर्स्ट. कोलिनियरची कंडिशन तुम्हाला समजेल पटकन.
क्वेश्चन नंबर 12 घेऊन नंतर 11 घेऊ. क्वेश्चन नंबर 12 मध्ये एक वेक्टर दिलाय. लेट दॅट वेक्टर ऍज द ए बार. वेक्टर दिलेला आहे 2i मायनस qj. क्वेश्चन नंबर 12 घ्या पहिल्यांदी. 2i मायनस qj प्लस 3k प्लस एक वेक्टर आहे. Another vector also given 4i minus 5j 4i minus 5j plus 6k. काय दिलेत हे दोन वेक्टर? कोलिनियर आहेत, चेक करा. Then find the value of q म्हटलं. Then find the value of q. a bar and b bar are collinear. अर्थ काय रे? a bar and b bar are collinear. What is the meaning? A bar and B bar are collinear. What is the meaning? A bar and B bar collinear आहेत. Meaning एक वेक्टर दुसऱ्याच्या काय असतो? स्केलर मल्टिपल. राईट? एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल. So A and B are collinear. A and B are collinear. What is the meaning? A equal to lambda times of B. A किती आहे? 2i minus qj plus 3k equal to lambda times b bar 4i minus 5j plus 6. Correct? So 2i minus qj plus 3k equal to 4 lambda I minus 5 lambda j plus 6 lambda k. Like this simple. I with I, j with j, k with k. Compare. The I चा coefficient 2. या ठिकाणी 4 lambda. So 2 equal to 4 lambda. 2 आणि 4 cancel. So lambda equal to किती येईल? 1 by 2. लॅम्बडा बनणार 1 by 2. सांगा क्यू किती मग? क्यू किती काढता येईल? सांगा क्यू किती? कोलिनियरचा अर्थ समजून घ्या पहिल्यांदा. कोलिनियरचा अर्थ काय आहे? हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे. कोलिनियर म्हटलं की एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल. वेअर द लॅम्बडा इज द स्केलर मल्टिपल. लॅम्बडा इज द स्केलर मल्टिपल. लॅम्बडा काय आहे? एक व्हॅल्यू आहे, स्केलर मल्टिपल. आणि ती किती आली लकीली? 1 by 2. 1 by 2 आली. कशाला कम्पेअर केलं आपण? आय विथ आय. ए वेक्टर लिहिलं मी इथं, जो की फर्स्ट वेक्टर आहे तुमचा. लॅम्बडा टाइम्स सेकंड वेक्टर. लॅम्बडा टाइम्स सेकंड वेक्टर. हा लॅम्बडा आतमध्ये मल्टिप्लाय करा प्रत्येकाला. 4 लॅम्बडा मायनस 5 लॅम्बडा प्लस 6 लॅम्बडा. लक्ष द्या, हा 2 हा 4 लॅम्बडा इक्वेट झाला. लॅम्बडा इक्वल टू 1 by 2. हा मायनस क्यू मायनस 5 लॅम्बडा इक्वेट करा डायरेक्ट. काय सांगा? मायनस क्यू इक्वल टू जे चा कोइफिशियंट म्हणू आपण. जे कोइफिशियंट कम्पेअर करतोय आता. कुठला कोइफिशियंट? जे चा कोइफिशियंट कम्पेअर करतोय. लिहितायत का तुम्ही? जे चा कोइफिशियंट कम्पेअर करा. मायनस क्यू इक्वल टू मायनस 5 लॅम्बडा. मायनस क्यू इक्वल टू मायनस 5 लॅम्बडा. मायनस मायनस प्लस. लॅम्बडाची व्हॅल्यू टाका 1 by 2. सो क्यू इक्वल टू 5 into 1 by 2. So 5 by 2. 2.5. लॅम्बडा इक्वल टू 5 by 2. सिंपल. कळालं? कळालं का? कळालं का? क्यू इक्वल टू 5 by 2. अगदी सिंपल आणि सरळ क्वेश्चन आहे. अगदी सिंपल आणि सरळ क्वेश्चन आहे. दोन वेक्टर्स कोलिनियर असतील तर एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल मध्ये लिहिता येतं आणि त्याच्यावरून एक अननोन. वन अननोन वन कंडिशन. कशाचा क्वेश्चन आहे हा? वन अननोन वन कंडिशन म्हणायला. एक अननोन आहे आणि एक कंडिशन माहिती आहे. वन अननोन वन कंडिशन.
वन अननोन वन कंडिशन. वन अननोन कोण आहे? क्यू आहे. वन कंडिशन कुठली आहे? कोलिनियर. कोलिनियर त्याचा अर्थ होतो वन अननोन वन कंडिशन. क्लियर? वन अननोन वन कंडिशन. लिहा पटकन ते. घ्या पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11 ने कोलिनियरचे क्वेश्चन मार्क करून देऊ का तुम्हाला? याला सिमिलर क्वेश्चन्स कुठे आहेत अजून? याला सिमिलर क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील येस मिशन्स एक्सरसाइज मधला 5th क्वेश्चन त्या ट्रायंगल साठी घ्यायचा. ट्रायंगल साठी घ्यायचं तुम्हाला, नॉट कोलिनियर. मिशन्स एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 5 ट्रायंगल साठी रिलेटेड आहे. ट्रायंगलची रिलेटेड क्वेश्चन होतात. कोलिनियर साठी डायरेक्ट क्वेश्चन मिशन्स मध्ये नाहीये, सॉल्व एक्झाम्पल मध्ये सापडेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 7. त्याच्यामुळे तुम्ही सॉल्व एक्झाम्पल सगळे सॉल्व करून ठेवा शक्यतो. पेज नंबर 148 क्वेश्चन नंबर 7. पेज नंबर 148 क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. ओके, पेज नंबर 148 याला सिमिलर क्वेश्चन आहे. पेज नंबर 148 क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 हे दोन्ही सॉल्व करता येतील कोलिनियर कंडिशन. हे दोन क्वेश्चन्स कोलिनियर कंडिशन नुसार सॉल्व करतात. लक्षात ठेवा, लिहून ठेवा, मार्जिनच्या वरती लिहून ठेवा. नंतर हे प्रॅक्टिस म्हणून पटपट त्या त्या सेक्शन मध्ये क्वेश्चन्स करायला पाहिजेत, केले पाहिजेत ते. आता घ्या क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 हे मार्क करून ठेवा. सॉल्व एक्झाम्पल आहे पेज नंबर 148 वर. नंबर 148 वर सॉल्व एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 डिपेंड्स अपॉन द कोलिनियरिटी. आता घ्या क्वेश्चन नंबर 11. स्टार्ट. क्वेश्चन नंबर 11 घ्या. क्वेश्चन नंबर 11 रीड करतो. पेज नंबर 152 वरचा, पेज नंबर 152 क्वेश्चन नंबर 11 मधला पहिला क्वेश्चन.
तुला जर उठवलं नाही ना, तू डायरेक्ट शाळा बुडवायला पण तयार आहे. स्वतःहून काय काळजी नको. एखाद्या मुलाने रात्री टाइम टेबल बघितलं असतं, सगळे पुस्तक बाजूला काढून ठेवले असते, आपला लॅपटॉप रेडी ठेवला असता, काय मोबाईल आहे ते. झोप तू, झोप तू, बिलकुल शाळा नाही करायची, झोप, काय गरज नाही शाळा, झोप तू, झोपून राहा, आयुष्यभर झोप. थोडी तरी माणसात चिंता असावी स्वतःच्या कामाची. एवढा निर्लज्जपणा नाही करू माणसाने, काय लहान नाहीये. जा झोपीला, काय येणार आहे काय माहिती बोंबलायला. गेम शिकव फक्त त्याला तू आयुष्यभर, तू आधी काही नको शिकू. माझी झोप होत नाही, माझी झोप होत नाही, सगळं होतं झोप. मनात पाहिजे फक्त करायची शाळा मला. आंघोळ करून शाळेत जायचं, आठव 7 वाजता 7:30 वाजता पोहोचायचं शाळेत. लाज वाटली पाहिजे, 8 वाजता उठून बसता येत नाही आपल्याला लेक्चरला अजून आंघोळ करून सुद्धा. 100दा सांगावं लागतं ही गोष्ट. कशाला करतो शाळा, झोपीचा. Okay, question number 11. Show that the following points are collinear. A, B, C collinear आहेत. हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. Question number 11, page 152. Page number 152, question number 11. A, B, C collinear indicate करायचे. A point given आहे 3, 2, -4. 3, 2, -4. B, 9, 8, -10. C point आहे -2, -3, 1. C point आहे -2, -3, 1. ओके, 3 पॉइंट्स कोलिनियर इंडिकेट करायचे, म्हणजे यांचं वेक्टर फॉर्मेशन तयार करतात. सो पहिले काय तयार करा, वेक्टर फॉर्मेशन तयार करा. सो ए वेक्टर ऍज 3i 2j -4k. सब बी वेक्टर फॉर्मॅलिटीज ऍज पर द टेक्स्ट बुक लिहावे लागतील तुम्हाला बोर्ड साठी. 8j -10k and C vector -2i -3j +1k. These are the ABC 3 vectors. ABC 3 vectors. Okay. आता हे 3 vectors कोलिनियर इंडिकेट करायचे इन द सेन्स, सगळ्यात सोपी मेथड डिटर्मिनंट. मार्क 0 बोर्डला. हा डिटर्मिनंट 0 आला की वेक्टर कोलिनियर आहे. शॉर्टकट डिटर्मिनंट, याची व्हॅल्यू 0 आली की विषय समजून घ्यायचा वेक्टर्स आर कोलिनियर. बोर्ड मध्ये लिहिलं की 0 मार्क डायरेक्ट. बोर्ड मध्ये लिहिलं 0 मार्क. सीईटी साठी शॉर्टकट डिटर्मिनंट टाकायचा, आन्सर 0 काढा. 0 असेल तर कोलिनियर आहेत, 0 नसेल तर कोलिनियर नाही आहेत. सिंपल कन्क्लुजन. हाऊ टू राईट इन द बोर्ड फॉर्मॅट, बट हाऊ टू राईट दिस इन बोर्ड फॉर्मॅट. बोर्ड फॉर्मॅट साठी तुम्हाला ए बी तयार करावं लागतं, विच इज बी बार मायनस ए बार. त्यानंतर बी सी, सी बार मायनस बी बार, ए बी, बी सी अँड ए सी. ए बी कुठले तरी तुम्हाला 2 वेक्टर्स काय दाखवायचे, एकमेकांच्या स्केलर मल्टिपल दाखवले तरी चालतात. ए बी आणि बी सी काढले सपोज. बी मायनस ए 9 - 3 6i, 8 - 2 6j, -10 + 4 -6k. ओके. बी सी मध्ये डिफरन्स -2 - 9 -11i, -3 - 8 -11j. हा मायनस होईल. -2 - 9 -3 - 8 +1 +10 +11k. याच्यामधून काय कॉमन घ्या, 6 कॉमन घ्या. i + j - k असेल. दोघांचा डिफरन्स घेतला
डिफरन्स घेताना बी ला पहिले रीड करा, नंतर ए ला. बी ला रीड करा, नंतर ए ला. 9 minus 3 6. 8 minus 2 6. पहिले बी ला रीड करा. -10 plus 4 -6. पटपट पटपट ते लक्षात आलं पाहिजे. पहिले सी ला रीड करा, नंतर बी ला. -2 -9 -3 -8 +1 +1 +10 11k. -11k कॉमन घ्या. 11 कॉमन घ्या. किती राहिला? आय. किती राहतो? जे. किती राहतो? -k. मायनस साइन कॉमन घेतला. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाले 2. हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह झाला. हा याच्या मल्टिपल दिसतोय. सो AB is how many times? Lambda times of BC. AB 6 times IJ minus K आहे, right? 6 times IJ minus K आहे. याला आपण काय लिहिलं पाहिजे? AB आणि BC. लॅम्बडा टाइम्स ऑफ BC आहे सपोज. सांगा लॅम्बडाची व्हॅल्यू किती मग? लॅम्बडाची व्हॅल्यू किती? BC हा ऑलरेडीच किती आहे? -11 आहे, राईट? -11 टाइम्स IJ minus K. आणि हा 6AB चा आहे, तो डिनॉमिनेटर मध्ये असेल. तो डिनॉमिनेटर मध्ये आहे. ही झाली लॅम्बडाची व्हॅल्यू. झाला. हा याच्या स्केलर मल्टिपल आणून दाखवणं 3 पॉइंट्स असेल तर. लक्ष द्या. 6 टाइम्स AB, बरोबर आहे ना? 6 टाइम्स AB -11 टाइम्स BC. -11 टाइम्स BC. का रेशो उलटा येईल? बरोबर आहे का उलटा येईल रेशो? उलट लिहिलं तर आय थिंक काय होईल? 6/11 लिहिलंस, आय थिंक कॅन्सलेशन होईल त्यांच्यामध्ये. बरोबर आहे? 6/11 विथ निगेटिव्ह साइन. 11 AB येईल. AB ला 11 ने मल्टिप्लाय केलंस आणि 6 टाइम्स BC मायनस 6 टाइम्स BC. काम करू शकता तुम्ही. BC इक्वल टू -11 टाइम्स IJK आहे. AB डिवायडेड बाय किती येईल तो? 6 येईल. AB डिवायडेड बाय 6 येईल तो. असं करा सिंपल, म्हणजे चुकणार नाही तुम्हाला. पण काय लक्षात ठेवाल? इथं AB आहे, इथं BC आहे, राईट? ह्याच्यात IJ मायनस K ची व्हॅल्यू किती येईल? IJ मायनस K ची व्हॅल्यू AB डिवायडेड बाय किती येईल? 6. इथं आलं 6 इथं आलं, राईट? हा IJ मायनस K ची व्हॅल्यू डायरेक्ट याच्यात टाका. म्हणजे BC इक्वल टू ही जी व्हॅल्यू आहे वेक्टरची त्या याच्यात टाका. सो BC इक्वल टू -11 जशाला तसं, राईट? IJK मायनस K बद्दल AB बार डिवायडेड बाय 6, म्हणजे कन्फ्युजन दूर होईल. सो BC इज -11/6 टाइम्स AB. चेक करा मगाचा आणि आत्ताचा आन्सर बरोबर होतं का? उलट लिहिताना 6/-11 उलट पण लिहू शकता. AB बार इक्वल टू हा 6 न्यूमरेटर मध्ये, 11 डिनॉमिनेटर मध्ये, आणि टाइम्स ऑफ BC असं पण लिहिलं तरी चालेल. इज इट करेक्ट? कुठल्याही फॉर्म मध्ये येऊ शकतं. काय केलं? I प्लस J मायनस K ची व्हॅल्यू. येस, टू साइड लॅम्बडा व्हॅल्यू डिफर असणार साहजिक आहे. विचार करा, इथं काय केलं पहिल्यांदा? हा 6 ने याला डिवाइड केला. 6 ने इथं आणि इथं डिवाइड करा. IJ मायनस K ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला AB/6 म्हणून. हा आलेला वेक्टर डायरेक्ट इथं ठेवा. म्हणजे BC इक्वल टू -11 डिवायडेड बाय 6 आणि AB, किंवा उलट पण लिहू शकता. हा लॅम्बडा वेगळा, हा लॅम्बडा वेगळा राहतो. डिटरमिनंट मेथडने केलं तरी डायरेक्ट आन्सर येतं. येस, AB/BC पण घेऊ शकता, चालेल. साईनाथ, ओके. कॉलेजमध्ये डिलीटेड पोर्शन गिवन आहे, दिलेला आहे. अजून बाकीच्या कोणी कॉलेजने दिलाय का? दिलेला डिलीटेड पोर्शन? तर मध्ये सांगतो ना मी तुम्हाला काय डिलीटेड पोर्शन.
या चॅप्टरशी रिलेटेड तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मार्क करू शकता. पेज नंबर 80 वरचा थेरम नंबर 9 आणि 10 डिलीटेड आहे. या चॅप्टरशी सांगतो तुम्हाला रिलेटेड. या चॅप्टर मधलं काय काय रिलेटेड आहे. पेज नंबर 180 थेरम नंबर 9, थेरम नंबर 10. थेरम फक्त डिलीटेड आहे. थेरम डिलीटेड आहेत या चॅप्टर्स मध्ये. त्याच्यानंतर पेज नंबर 181, पेज नंबर 181 काय डिलीटेड आहे. 5.2 डिलीटेड आहे. क्रॉस प्रोडक्ट, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट हा डिलीटेड आहे. 5. वेक्टर ट्रिपल प्रोडक्टचे क्वेश्चन्स डिलीट होतील त्याच्यामुळे एवढाच पोर्शन डिलीट आहे. कशामध्ये. या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये अप्रॉक्सिमेशन एक कटतं. यस, फक्त थेरम कॅन्सल आहेत. या थेरमचे न्यूमरिकल आहेत पण सिलेबस मध्ये. थेरमचे न्यूमरिकल आहेत पण अजून. हो सगळे एक साथ देतोय. फक्त या चॅप्टरशी रिलेटेड फक्त सांगतोय तुम्हाला. चॅप्टरशी रिलेटेड सांगतोय फक्त. या चॅप्टरशी रिलेटेड पेज नंबर 180 थेरम 9, 10 कॅन्सल आहे. थेरमचे क्वेश्चन्स येतील पण थेरमचे न्यूमरिकल्स येऊ शकतात. आणि पेज नंबर 181 वरचा 5.5.2 हा डायरेक्ट डिलीटेड आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला अप्रॉक्सिमेशन कॅन्सल आहे. रोल्स एलएमव्हीटी. अप्रॉक्सिमेशन, रोल्स थेरम, एलएमव्हीटी कॅन्सल आहे. त्यामुळे रोल्स थेरम एलएमव्हीटी घेतला नव्हता. तो डायरेक्ट जेडब्ल्यू ला उपयोगाला येईल तुम्हाला. ओके, याच्यामधला सेकंड क्वेश्चन करा आता तुम्ही स्वतः. 11 मधला सेकंड क्वेश्चन तुम्ही स्वतः करा. 11 मधला सेकंड क्वेश्चन तुम्ही करू शकता. या क्वेश्चन नंबर 13, 4 पॉइंट्स कोप्लेनर. कोप्लेनर लिहून ठेवा. कोप्लेनरला असा शॉर्टकट आहे. कोप्लेनर आपण शॉर्टकट मेथडने जाणार आहे. एक तर विचारल्यानंतर खूप लेंदी प्रोसेस आहे कोप्लेनरची. वी गो बाय इझिएस्ट मेथड. शक्यतो विचारत नाहीत कोप्लेनर एवढं लेंदी. कशासाठी. एक्झाम साठी. कोप्लेनरला सध्या तरी सांगेल शॉर्टकट मेथड डिटर्मिनंट. कोप्लेनर त्यामुळे साईडला ठेवताय. आताचा क्वेश्चन कळाला का. कोलिनियर हा पडू शकतो, एक्झामला येऊ शकतो. सीटला पण येतात पण त्यांचा डिटर्मिनंट काढला की 0 येतो. कोणी काढलं डिटर्मिनंट याचा. काढलंय कोणी. डिटर्मिनंट फाइंड आउट केला का त्याचा. क्वेश्चन नंबर 13 मध्ये 4 पॉइंट्स कोलिनियर. ए बी सी आणि डी जर असेल तर ए बी काढावं लागतं. ए बी बी सी सॉरी ए बी ए सी लिहून ठेवा. हिंट ए डी. ए बी ए सी ए डी काढावं लागतं. हे 3 फॉर्म्स आणि याचा डिटर्मिनंट. ए बी फर्स्ट रो, ए सी सेकंड रो, एडी वेक्टर आलेला थर्ड रो आणि इक्वल टू 0 असेल तर कोप्लेनर आहे, अदरवाइज नाही. डिटर्मिनंट इक्वल टू 0. थोडक्यात हे काय लिहिलंय मी. ए बी फर्स्ट रो, ए सी सेकंड रो, ए बी फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. या पद्धतीने फर्स्ट सेकंड थर्ड रो आहे. फर्स्ट सेकंड थर्ड रो, फर्स्ट सेकंड थर्ड रो आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर हर्षवर्धन गुड. तर कोप्लेनॅरिटी सुद्धा डिझाईन होते. कोप्लेनॅरिटी डिफाईन होऊ शकते या बेसिक वरती. ऍक्च्युअल क्वेश्चन्स बराच लेंदी पार्ट. कोलिनियर असेल तर लिनियरली डिपेंडंट. नोट म्हणून लिहून ठेवा. नोट. if vectors are
collinear. If vectors are collinear, linearly dependent vectors म्हणतात. A equal to lambda times of B आहे. So A and B are linearly dependent vectors म्हणतात. जर तसं असेल तर A and B are linearly dependent म्हणतात. लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स लक्षात ठेवा. लिनियरली डिपेंडंट हा शब्द कधी एक वेक्टर दुसऱ्याच्या डिपेंडंट असणं, बरोबर आहे ना. ए हा बी वरती डिपेंडंट आहे किंवा बी हा ए वरती डिपेंडंट आहे असं त्याचं मिनिंग होतं. लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स. आता लक्ष द्या. एक्स वाय झेड ऍक्सिस या पद्धतीने, आय इकडे, जे या ठिकाणी आणि के. सांगा रे कोप्लेनर आहेत का हे आय जे के, वेदर दिस थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर और नॉट. आय जे के तीन वेक्टर्स कोप्लेनर आहेत का, एकच प्लेन मध्ये आहेत का. एकच प्लेन मध्ये नाहीये. आय जे के वेगवेगळ्या प्लेन मध्ये आहेत. हे दोन एका प्लेन मध्ये आहेत पण आय आहे का नाही. याला म्हणायचं लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स. तसंच ए बी सी नॉन कोप्लेनर लिहून ठेवा. ए बी सी नॉन कोप्लेनर. ए बी सी नॉन कोप्लेनर जर असतील, वेक्टर ए बी सी आर नॉन कोप्लेनर असतील, सो लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स म्हणतात. लिनियरली इंडिपेंडंट. हे का ड्रॉ केलं हे पटकन समजतं. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, वेदर थ्री ऍक्सिस आर कोप्लेनर और नॉट. तीन ऍक्सिस कोप्लेनर आहेत का. एक्स वाय झेड तीन ऍक्सिस कोप्लेनर आहेत का. नाहीये. तीन ऍक्सिस कोप्लेनर नाहीयेत म्हणजे काय लिहायचं, लिनियरली इंडिपेंडंट. त्याच्यामध्ये कुठलंही रिलेशन बिल्ड होत नाही. एक्स वाय झेड ऍक्सिस एका प्लेन मध्ये नाहीये का. एक्स ऍक्सिस आउटसाइड द बोर्ड येतो. एक्स ऍक्सिस आउटसाइड द बोर्ड येतो, बोर्डवर नाही येत, आउटसाइड द बोर्ड येतो एक्स ऍक्सिस. त्याला कुठला वर्ड वापरायचं, लिनियरली इंडिपेंडंट. डिपेंड कधी, इंडिपेंडंट कधी, क्लिअर का आता. डिपेंडंट आणि इंडिपेंडंटचा अर्थ समजला का. थेरम नंबर 3 मध्ये एबीसी चेक करा काय आहेत सांगा बरं. थेरम नंबर 3 मध्ये एबीसी काय आहेत काढा. थेरम नंबर 3 पेज नंबर 139. थेरम नंबर 3 मध्ये एबीसी काय आहेत, पेज नंबर 139. थेरम नंबर 3 मध्ये एबीसी काय आहेत, कोप्लेनर आहे. इथं नॉन कोप्लेनर शब्द सांगितला होता मी. जर एबीसी कोप्लेनर असतील तर, इफ एबीसी आर कोप्लेनर, लिहून ठेवा थर्ड पॉइंट. If ABC are coplanar, then XA, YB, ZC equal to 0 vector. Theorem number 3. काय झालं, ABC are linearly dependent. ABC काय झालंय, लिनियरली एकमेकांवर काय झाले, हे डिपेंडंट झाले. सो द वेक्टर ABC वेक्टर ABC लिनियरली काय म्हणतात, डिपेंडंट. कोलिनियर असतील, कोप्लेनर असतील तर लिनियर डिपेंडन्सी येते. कोलिनियर आणि कोप्लेनर साठी लिनियर डिपेंडन्सी येते. थेरम नंबर 2.
आणि थेरम नंबर 4 3 to 4 मार्क्स साठी येतात. 3 to 4 मार्क्स साठी येऊ शकतात. 3 to 4 मार्क्स साठी येतात. कळालं? डिपेंडंट आणि इंडिपेंडंटचा अर्थ एक्झाम मध्ये याच्यावरती एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. लिनियर डिपेंडन्सी आणि इंडिपेंडन्सी साठी. कोलिनियर म्हटल्यानंतर डिपेंडंट, नॉन कोलिनियर इंडिपेंडंट. थेरम नंबर 3 डिपेंडंट आहे. नॉन कोप्लेनर वेक्टर्स असतील तर इंडिपेंडंट फॉर्मेशन्स तयार होतात. लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 13 कोप्लेनरशी रिलेटेड आहे. क्वेश्चन इझी मेथडने सॉल्व्ह करता येतो. तुम्हाला जी सोल्युशन मेथड बुक मध्ये दिली दॅट इज द लॉंग फॉर्म. त्याला डिटरमिनंट मेथड अप्लाय करता येते 13 ला. टेक डाउन द क्वेश्चन नंबर 14. लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस एक्सरसाइज. कन्सेप्ट इथे एंड होतो. कोप्लेनर आणि कोप्लेनरचे जास्त नाही आहेत क्वेश्चन, पुढे येतील तुम्हाला. पुढे अजून आहेत कन्सेप्च्युअल. कोप्लेनर हा कन्सेप्ट पुढे डिटेल मध्ये आहे. इथे एकच शब्द शिकायचा होता दॅट इज कोलिनियर. पहिला कन्सेप्ट तुम्हाला लर्न करायचा होता ट्रायंगल लॉ कसा अप्लाय करतात, पॅरलोग्राम लॉ, ट्रायंगल लॉ, पॅरलोग्राम लॉ. त्यानंतर जस्ट कोलिनियर, बेसिक वेक्टर्स काय, ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉ ऑफ एडिशन वरती. कशाचे क्वेश्चन्स पाहिले आपण? ट्रायंगल वरती. वेदर द ट्रायंगल इज राईट अँगल, इक्विलॅटरल, ट्रायंगलच्या टाइप्स थोडक्यात, आयसोसेलस, आयसोसेलस म्हणजे टाइप ऑफ ट्रायंगल्स वगैरे आपण लर्न आउट केलं. बेसिक एक्सरसाइज आहे. कोलिनियर आणि कोप्लेनॅरिटी आहे. आणि चौथा कन्सेप्ट लिनियर कॉम्बिनेशन. हे कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. ट्रायंगल पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशनचा यूज टाइप ऑफ ट्रायंगल्स फॉर्मेशन साठी पण होतो. आणि इतर काही क्वेश्चन्स आहेत, पेंटॅगॉन असेल, हेक्सागॉन असेल, त्याच्यासाठी यूज आहे. हे तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे. हा सोपा आहे एकदम. तुम्ही एका दिशेने ट्रॅव्हल करताय, परत दुसऱ्या दिशेने ट्रॅव्हल करताय, इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट क्लोज केला की ट्रायंगल लॉ होतो. हे समजून घ्यायचं. a plus b can be written as a plus b, थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. को इनिशियल वेक्टर्स असतील, हा a आणि b असेल तर त्याचा डायगोनल, या पॅरलोग्रामचा डायगोनल विल रिप्रेझेंट इट्स अ थर्ड साइड. सॉरी, डायगोनल रिप्रेझेंट्स द वेक्टर एडिशन ऑफ दीज टू. हे दोन लॉ बऱ्याच ठिकाणी काय झाले, इम्प्लिमेंट केले. हे कळालं पाहिजे. काही ठिकाणी बरंच लेंदी सोल्युशन येतं, पण ट्रायंगल लॉ सिस्टमॅटिक अप्लाय करत राहायचं. ट्रायंगल लॉ सिस्टमॅटिक, पॅरलोग्राम लॉ सिस्टमॅटिक अप्लाय केला तरी येत जाते. क्वेश्चन थोडेसे ऑब्झर्व करून ठेवावे लागतील तुम्हाला त्यासाठी. त्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजे त्यांनी इच अँड एव्हरी क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. त्याच्यातले डाऊट डिफिकल्टी क्लिअर करत चला. हा चॅप्टरचा बेस होता, 4 पॉइंट्स. बरेच क्वेश्चन्स तयार होऊ शकतात पण याच्यावर वेगवेगळे फॉर्म्स वेगवेगळे तयार होऊ शकतात. क्वेश्चन नंबर 14 चा बेस सांगतो काय एक्झॅक्टली तो. सॉल्व एक्झाम्पल 14 सेम आहे आणि हा पण क्वेश्चन सेम आहे. येस, कोलिनियर साठी होता क्वेश्चन नंबर 15. सॉरी, कोलिनियर साठी पेज नंबर 150. सॉल्व एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 15 कोलिनियर साठी रिलेटेड आहे. कोलिनियरचा क्वेश्चन जो की आता आपण सॉल्व केला, लास्ट क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड. आता क्वेश्चन आहे लिनियर कॉम्बिनेशनचा. लिनियर कॉम्बिनेशन.
5.1 मधला 40 नंबरचा क्वेश्चन. एक्सप्रेस म्हणजेच आर बार इक्वल टू एक्सरसाइज 5.1 मधला 14 नंबरचा क्वेश्चन -3j + 4k. आर बार त्याला नोट करतोय. लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द वेक्टर्स ए बार, सपोज ए बार इक्वल टू 2i + j - 4k. बी वेक्टर 2i - j + 3k. सी वेक्टर 3i + j - 2k. लिनियर कॉम्बिनेशन तयार करायचं. आता हे कोप्लेनर असतील नसतील ही वेगवेगळी कंडिशन असते. डिपेंड्स. असू शकतात किंवा नसू शकतात. नसतील तर काय असतं रे? आठवतं थेरम नंबर 4. थेरम नंबर 4 मध्ये आपण असं लिहिलं, आर बार इक्वल टू ए बार इंटू एक्स, एक्स इंटू ए, सॉरी, x इंटू ए, y इंटू बी, z इंटू सी. आठवा एक्स वाय झेड काय आहेत सांगा बरं. एक्स वाय झेड काय आहेत काढा. थेरम नंबर 4, पेज नंबर किती? तुम्ही थेरम लिहा. 2दा 3दा 4दा 5दा लिहिलं की मग समजेल तुम्हाला ते काय प्रकारे. तुम्ही वर लिहिता डोळे झाकून, कधी यायचं तुम्हाला ते. पेज नंबर 142 वरती आहे. ए बी सी 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत. आर इन द स्पेस कॅन बी युनिकली एक्सप्रेस ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन म्हणून कन्सेप्ट येतो. इट इज आर बार इक्वल टू एक्स ए प्लस वाय बी प्लस झेड सी. एक्स वाय झेड काय आहेत असा माझा प्रश्न आहे. एक्स वाय झेड ला काय म्हणतात? एक्स वाय झेड काय आहेत? एक्स वाय झेड काय आहेत? थेरम विल बी ऑप्शनल. ऑप्शन असू शकतो थेरमला. चांगलं आहे ना. मला सांगा वेक्टरला अजून एक व्हॅल्यू जर आलं ऑप्शनल असू शकतं. येस, स्केलर्स आहे. स्केलर मल्टिपल आहे. एक्स वाय झेड काय आहे? स्केलर मल्टिपल आहे. स्केलर मल्टिपल आहे, राईट. सो इथे सुद्धा तुम्हाला एक्स वाय झेड, लेट एक्स वाय झेड बी द स्केलर मल्टिपल. So this can be expressed as r bar equal to xa yb zc. हे असं एक्सप्रेस करायचं. These are the scalar multiples. तीन ते 4 मार्कांसाठी थेरम विचारतात. थेरमला ऑप्शन असतो का? यस, असू शकतो थेरमला ऑप्शन. समजून लिहिल्यास थेरम इझी ना क्वेश्चन पेक्षा. क्वेश्चन कदाचित हाय ट्रिस्ट लेवल मेंटेन करू शकतात. स्केलर मल्टिपल सहित याची ऍडिशन होऊ शकते. सांगा मग काय झालं हे? विचार करा. आर हा लेफ्ट साइडला आहे. I - 3j + 4k. बरंच लेंदी जाणार आहे आता. राईटअप लेंदी असणार आहे. ओके, इथं लिहितो स्टेप बाय स्टेप खाली, म्हणजे पटकन समजेल तुम्हाला. आर म्हणजे लेफ्ट हँड साइड, XA YB ZC हे फॉर्मेशन. आर I - 3j + 4k इक्वल टू x इंटू A 2i + j - 4k plus y into bracket b vector 2i - j + 3k. समजून लिहा, नाहीतर कॅल्क्युलेशन काय झाले ते कळतच नाही. i j k ठेवला. नेक्स्ट, आता लक्ष द्या. एका खाली एक लिहिण्याचा पर्पज आहे. इथं मला i कॉमन घ्यायचा आहे. या तिन्ही मधून i मला कॉमन घ्यायचा आहे. या तिन्ही पार्ट मधून i कॉमन येतो. 1 2 3. या तिन्ही पार्ट मधून j कॉमन येतं.
या तिन्ही पार्ट मधून के कॉमन आहेत, के कॉमन आहेत, इथं जे कॉमन आहेत, कळलं? आय जे के मला कॉमन घ्यायचे, त्यामुळे तसं लिहिलं ते, त्यामुळे तसं लिहिलेलं आहे. सांगा, या तिन्ही मधून जर आय कॉमन घेतला तर 2x, कळलं? या दोघांमधून जर आय कॉमन घेतला तर 2y, या दोघांमधून आय कॉमन घेतल्यास 3z शिल्लक राहतं, आय कॉमन आला. समजलं का? समजलं का? तसंच जे कॉमन घेतल्यास काय येतं ते सांगा. हे समजलं का काय केलं ते? इथं आय कॉमन 2x, आय कॉमन 2y, आय कॉमन 3z, आय कॉमन आला. हे समजलं का? इकडल्या आय ला कम्पेअर करा. -i -3j प्लस 4k, इथला -i याला कम्पेअर होतो. इक्वेशन मिळतं तुम्हाला 2x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू -1. हा पार्ट याला कम्पेअर होतो. आयचा कोएफिशियंट लेफ्ट हँड साइडचा, आय का कोएफिशियंट लेफ्ट हँड साइडचा आणि राईट हँड साइडचा कम्पेअर होतो. राईट हँड साइड जे आणि के लिहायचेत अजून आपल्याला, अजून लिहायचं आहे. हे समजलं का? इथलं आय कॉमन, आय कॉमन, आय कॉमन, 2x 2y 3z, 2x 2y 3z. क्लिअर का इथपर्यंत? हा कॉम्पोनंट याला कम्पेअर होणार. सांगा, जे बाबतीत जर कॉमन घेतला तर x इथं मल्टिप्लाय होणार, दुसरं y इथं मल्टिप्लाय होणार, z इथं मल्टिप्लाय होणार आणि जे कॉमन म्हणजे दुसरं इक्वेशन याला कम्पेअर राहील, सेकंड इक्वेशन याला कम्पेअर, x मायनस y प्लस z इक्वल टू -3 इक्वल टू -3. इथपर्यंत असं कोणी आहे की समजलं नाहीये सर? सांगा पटकन. असं कोणी आहे समजलं नाहीये सर? लिनियर कॉम्बिनेशनचा अर्थ स्केलर मल्टिपलनी नॉन कोप्लिनर वेक्टर्स ऍडिशन घेणं. डिपेंडंट या इंडिपेंडंट आहे? डिपेंडंट आहेत का इंडिपेंडंट आहेत? मग हे डिपेंडंट आहेत का इंडिपेंडंट आहेत हे? अरे बोला पटकन काहीतरी. लिनियर कॉम्बिनेशन शिकतोय, वेगळं काही नाहीये. थेरम नंबर 4 आहे. XA प्लस YB प्लस ZC 3 वेक्टर्स नॉन कोप्लिनर असतील तर R मध्ये एक्सप्रेस करता येतात. आणि याच्या बाबतीत एक्स वाय झेड ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. एक्स वाय झेड आपल्याला काढायचा. एक्स वाय झेड आपल्याला काढायचा. येस, डिटरमिनंट मेथड क्रॅमर्स रूल अप्लाय करावा लागेल पुढे. सांगा रे, शेवटचा किती येईल आता? सांगा पटकन, शेवटचा किती? शेवटचा म्हणजे के कॉमन काढल्यानंतर इथं काय लिहिणार ते सांगा पटकन. इथं के कॉमन, के कॉमन, के कॉमन, के कॉमन काढण्यापूर्वी एक्स इंटू -4, वाय इंटू 3, झेड इंटू -2 या पद्धतीने. -4x करेक्ट, प्लस 3y आणि -2z, के कॉमन. इथला के याला कम्पेअर 4 ला, म्हणजे इक्वेशन काय आलं? -4x प्लस 3y -2z इक्वल टू +4. याला सॉल्व करतात क्रॅमर्स रूलने. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. चेक करा, क्रॅमर्स रूल 11th मध्ये झाला आपल्याला. सांगा एक्स किती, वाय किती, झेड. क्रॅमर्स रूल चेक करून घ्या नंतर. 11th चा पार्ट आहे. एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू देतात 2 2 -3, 2 2 -3, 2 2 -3 बाय युजिंग क्रॅमर्स रूल. 2 2 -3 या व्हॅल्यूज येतात. सो आर बार फायनल आन्सर. आर बार इक्वल टू, याला म्हणतात लिनियर कॉम्बिनेशन. आर बार इक्वल टू 2 इंटू ए 2 into a bar plus 2 into b bar
minus 3 into C1. This is the linear combination of vectors. याला म्हणतात linear combination of vectors. Linear combination of vectors. हे झालं linear combination. मग linear combination मध्ये 4 vectors given असतात. 4 vectors given असतात. 1, 2, 3, 4 किंवा 3 पण देऊ शकतात. 3 पण देऊ शकतात. 4 देऊ शकतात किंवा 3 देऊ शकतात. 3 साठीचं एक्झाम्पल म्हणजे सॉल्व एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 16 पेज नंबर 151 पेज नंबर 151 पेज 151 क्वेश्चन नंबर 16. त्यापेक्षा काय करा सगळे 16 ला 16 क्वेश्चन्स तुम्हाला करता येतील. आता सॉल्व द 16 आउट ऑफ 16 क्वेश्चन. 16 चे 16 क्वेश्चन होमवर्क म्हणून सबमिट करायचे. 1 to 16 क्वेश्चन होमवर्क म्हणून सबमिट करायचे. सगळेच क्वेश्चन्स घ्या व्यवस्थित सॉल्व करा. आता सॉल्व एक्झाम्पल 1 to 16. डाऊट असतील डिफिकल्टी असतील तर त्या क्लिअर करून घ्या म्हणण्याचा पर्पज. एक्झामला येतात ना ते. पेज नंबर 146 147 148 149 150 146 to 150 कम्प्लीट करायचं. त्याच्या व्यतिरिक्त मिसन्स एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन्स तुम्हाला गिवन आहेत. मी नाहीये आज असतील फिजिक्सचे सर. सो टेक डाऊन द फिजिक्स टुडे फॉर के मार्केट ब्रांच. केमिस्ट्री सिंहगड रोड ब्रांच. आज फिजिक्सचे सर असतील. मी येईल के मार्केटला थोड्या वेळासाठी. दोघेही सर असतील आज. गायकवाड सर पण असतील, विष्णू सर पण असतील. मेसेज पडेल तुम्हाला. चेक द मेसेज. चेक द मेसेज. मेसेज चेक करत चला. ब्लाइंडली जात जाऊ नका. मेसेज चेक करा. व्हॉट्सअपवर जो मेसेज फॉलो होतो त्याला फॉलो करायचं व्यवस्थितपणे. काय होतं माझ्या नंतर लगेच सरांचं लेक्चर असतं. डिस्कशन होत नाही आमचं. त्यामुळं नंतर डिस्कशन करून मागे काही मागे पुढे असेल तर चेंज होईल. अदरवाईज फिक्स टायमिंग आहे आता फिजिक्स मंडेला. ट्यूजडेला मी स्वतः असेल. ट्यूजडे वेनसडे के मार्केट मी स्वतः असेल. थर्सडे फ्रायडे शक्यतो सिंहगड रोडला असेल. इथून पुढे थर्सडे फ्रायडे सिंहगड रोडला असेल. बाकी फिजिक्स मंडे आणि थर्सडे. मंडे आणि थर्सडेला. ओके क्लियर आहे क्वेश्चन. We'll see the next part in the next lecture.